हाय. तर काल रात्री मी एक मूवी बघितली, द ट्रूमॅन शो. खूप सुंदर मूवी आहे आणि मी हायली रिकमेंड करतो सगळ्यांना ते. त्या मूवीमध्ये एक कोट मी ऐकलं, की "वी एक्सेप्ट द रिॲलिटी व्हॉट विथ विच वी आर प्रेझेंटेड विथ." म्हणजे ती रिॲलिटी जगाची आपण एक्सेप्ट करून घेतो, जे आपल्याला दाखवण्यात येते. तर समजून घ्या, जसं आपण जन्म घेतो. रिॲलिटी सांगा आता बरं. जेव्हा आपण जन्म घेतो, आपल्याजवळ इन्फायनाईट पॉसिबिलिटीज असतात. आपण स्वतःवर खूप जास्त प्रेम करतो, आपण जगावर प्रेम करतो आणि आपण खूप जास्त कॉन्फिडंट असतो. पण काय होतं, जसं-जसं आपण मोठं होत जातो, आपले पॅरेंट्स, त्याच्यानंतर आपले टीचर्स, आपले सिबलिंग्स, आपले फ्रेंड्स काय करते, त्यांचे फिअर्स आणि थॉट्स जगाबद्दल आपल्यावर लादणं चालू करते. त्यामुळे काय होते, आपल्यामध्ये भीती निर्माण होते. आपण पण त्यांच्यासारखेच बनण्याचा प्रयत्न करतो, तसे बनून जातो ऑटोमॅटिकली. मग त्यासाठी आपण काय करता येईल, तर आपण लक्षात घ्यावं लागेल, की थॉट्स आणि बिलीफ्स हे लोकं आपल्यामध्ये टाकू शकतात. पण आपले आणि थॉट्स आणि बिलीफ आपण चूज करू शकतो. आपली थिंकिंग आपण चूज करू शकतो. आपल्या फीलिंग्स चूज नाही करू शकत. पण आपली थिंकिंग चूज करू शकतो, की आपल्याला काय विचार करायचा आहे. आणि जर आपण हे लक्षात घेतलं, की आपले विचार आपल्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात, तर मग आपण चूज करू शकतो आपले थॉट्स. आणि जर मग आपण काही गोष्टीवर भीती आहे आपल्याला किंवा आपले कॉन्फिडंट नाही आहोत आपण, तर आपण विचार हे करू शकतो, आपण चूज करू शकतो, की मी कॉन्फिडंट आहे आणि ही भीतीला फेस करण्यासाठी एकच उपाय आहे, की त्याला मी फेस करीन आणि त्याला मी हरवीन. आणि जेव्हा आपण हे करून घेतो, तर आपल्याला लक्षात येतं, की हे तर फक्त एक विचारच होता आणि विचार तर बदलवला जाऊ शकते. आणि जसं आपण विचार बदलवून तर ती भीती पण टाळली जाईल आणि आपलं कॉन्फिडन्स पण वाढेल, आपलं सेल्फ वर्थ, आपलं सेल्फ एस्टीम वाढेल, आपल्या स्वतःबद्दल विचार सुद्धा चांगले होतील आणि आपण मोर अँड मोर कॉन्फिडंट होईल आणि आपली भीती कमी-कमी होत जाईल आणि आपण जे जगाने आपल्याला रिॲलिटी प्रेझेंट केली होती, ती ब्रेक करून देईल. खूप जास्त हार्ड असते ते. सगळेजण नाही करू शकत. पण जे लोकं स्ट्रॉंग होत जातात वेळेसोबत, ते मग ते रिॲलिटी ब्रेक करून देतात आणि तसंच मग त्यांचं अंतिम सत्य हे होऊन जाते, की देअर आर नो फिअर्स. ॲब्सोल्युटली देअर आर फिअर्स, बट देअर आर नो फिअर्स दॅट कॅन बी कॉन्कर्ड. तर प्रत्येक फिअर, प्रत्येक भीती याच्याशी आपण जिंकू शकतो आणि द ओन्ली वे इज की आपण ते फेस करू. सो आपण फेस केले पाहिजे आपले प्रेस्टिजेस.